कामगार वर्ग हा समाजातील महत्त्वाचा घटक असून देशाच्या जडणघडणीत महत्त्वाचा त्यांचा वाटा आहे. नगर एमआयडीसी मधील कामगारांना सुरक्षित प्रवास करता यावा यासाठी उद्योजकांनी बस सेवा सुरू करण्याची मागणी केली होती. तसंच एमआयडीसी मधील कामगारांसाठी सिटी बस सेवा सुरू व्हावी यासाठी सुमित लोढा यांनी पाठपुरावा केला होता. त्यानंतर तातडीनं महानगरपालिकेच्या माध्यमातून सिटी बस सेवा सुरू करण्यात आली आहे. लवकरच माळेवाडा इथं भव्यदिव्य बस स्थानक उभारण्यात येणार असून त्याचं काम सुरू होणार आहे. केंद्र सरकारच्या माध्यमातून लवकरच 20 इलेक्ट्रिक बस शहरामध्ये धावणार असून केडगाव इथं बस डेपोचं काम सुरू आहे. इतिहासाचा वारसा जोपासत आपण शहरामध्ये नवनवीन प्रगतीच्या संकल्पना राबवत आहोत. मागील 25 वर्षांचा विकासाचा बॅकलॉग आता भरत असताना प्राथमिक सुखसुविधांपासून काम करावं लागत आहे. सर्वांनी पक्षीय राजकारण बाजूला ठेवून आपलं शहर म्हणून याच्याकडे पाहिलं पाहिजे. यापुढील काळात एमआयडीसी मध्ये मोठमोठे उद्योग आणण्यासाठी आपण पुढाकार घेऊ. बस सेवेच्या माध्यमातून महिला भगिनींचा सुरक्षित प्रवास होणार आहे. शहरातील उद्योजकांनी मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करत युवकांना रोजगार देण्याचं काम केलंय. चांगल्या कामासाठी आवाज द्या, तुमच्या हाकेला नक्कीच ओ देईल, असं प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केलं. नगर एमआयडीसी मधील श्री रेणुका माता मंदिर इथं महानगरपालिकेच्या वतीनं एमआयडीसी मधील कामगारांसाठी सिटी बस सेवेचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला. यावेळी आम्ही संघटनेचे माजी अध्यक्ष राजेंद्र कटारिया, सुमित लोढा, माजी नगरसेवक सागर बोरुडे, जल अभियंता परिमल निकम, मिलिंद कुलकर्णी, शंतनू गाडे, संजय बंदिस्ती, दिलीप अकोलकर, सागर निंबाळकर, सचिनजी पाठक, सचिन काकडे, दीपक नागरगोजे, पानसरे, श्री सिकरे, सुखी गुळे, संतोष लांडे आदींसह नागरिक उपस्थित होते. प्रास्ताविक राजेंद्र कटारिया यांनी केलं तर आभार उद्योजक सचिन पाठक यांनी मानले. माजी नगरसेवक सागर बोरुडे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं. यावेळी आमदार संग्राम जगताप आणि एमआयडीसी मधील उद्योजकांनी सिटी बसमधून प्रवास केला.